तन्वी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अलीकडे लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घर बसल्या ओटीटीवर पाहणं जास्त पसंत करतात। जगभरातील कोणत्याही देशातला कोणत्याही भाषेतला चित्रपट तुम्ही घरात बसून पाहू शकता। तुम्हालाही घरात कंटाळा आला असेल आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचे नसतील तर काळजी करू नका, या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर अनेक उत्तम सिनेमे पाहू शकतात। चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। या आठवड्यात पहिलीच पाहिजे अशी नवीन ओटीटी रिलीज पैकी एक म्हणजे रणनीती बालाकोट अँड बियॉन्ड ही आकर्षक ॲक्शन पॅक मालिका। ही मालिका भारतीय सैनिकांवरील दुर्दैवी पुलवामा हल्ल्यानंतर 2019च्या बालाकोट हवाई हल्ल्याच्या खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे। ही मालिका भारतीय युद्धविमानाद्वारे बालाकोटमध्ये बॉम्ब हल्ला करण्यामागील धोरणात्मक नियोजन आणि डावपेचांवर केंद्रित आहे। केवळ पकडलेल्या भारतीय पायलटला परत आणण्यावरच नियोजनाचा भर नव्हता, तर जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानने पसरवलेल्या खोट्या अफवांना तोंड देण्यावरही लक्ष केंद्रित केलं होतं। ही मनोरंजक मालिका भारतीय सशस्त्र सेना आणि मुत्सद्दी यांचं धैर्य आणि बुद्धिमत्ता दर्शवते, ज्यांनी संपूर्ण परिस्थिती धैर्याने हाताळली। नक्की पहा रणनीती बालाकोट अँड बियॉन्ड। मजेदार नाटक मालिका दिल दोस्ती दुविधा ही मजेदार मालिका या आठवड्यामध्ये रिलीज झाली आहे, जी खरंच तुम्ही चुकवू नये। ही मालिका अदलिब वाजिद यांच्या 2016च्या अस्मारा समर या लोकप्रिय पुस्तकावर आधारित आहे। अनुष्का सेनने कॅनडाला जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण, मोहक आणि विनोदी अस्माराची भूमिका साकारली आहे, पण तिच्या एका चुकीमुळे तिचं स्वप्न एक दुःस्वप्न बनतं, कारण तिला शिक्षा म्हणून तिच्या आजी आजोबांसोबत राहण्यासाठी तिब्बरी रोडच्या बायलेनमध्ये पाठवलं जातं। विशेषतः तिच्या आजी आजोबांच्या घरी पारंपरिक सेटअपमुळे तिला तिथं जुळवून घेणं कठीण जातं। तिच्या आयुष्यातील या नव्या वळणाचा सामना ती कशी करेल हे पाहण्यासाठी नक्की पहा दिल दोस्ती दुविधा। क्रॅक जीतेगा तो जिएगा हा आदित्य दत्त दिग्दर्शित आणि सहलेखन केलेला एक अत्यंत स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट आहे। ॲक्शनने भरलेल्या थ्रिलर चित्रपटामध्ये विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत। सिद्धार्थ दीक्षित उर्फ सिद्धू हा मुंबईच्या झोपडपट्ट्यांपासून त्याच्या जगण्याच्या खेळाच्या भूमिगत जगापर्यंतच्या प्रवासाभोवती हे कथाकथन केंद्रस्थानी आहे। क्रीडा स्पर्धेचं नेतृत्व चतुर आणि धूर्त देव करतो, ज्याची भूमिका अर्जुन रामपालने साकारली आहे। आपल्या भावाच्या बेपत्ता होण्यामागील सत्य शोधण्यासाठी सिद्धूने सर्व्हायव्हल स्पोर्ट्सच्या धोकादायक जगात प्रवेश केलाय। तो आपलं ध्येय पूर्ण करेल का हे पाहण्यासाठी नक्की पहा क्रॅक जीतेगा तो जिएगा। गोपीचंद अभिनीत तेलुगू भाषेतील काल्पनिक ॲक्शन ड्रामा चित्रपट भीमा हा या आठवड्यामध्ये रिलीज होणाऱ्या नवीन ओटीटी पैकी एक आहे। हर्षा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये गोपीचंद दुहेरी भूमिकेमध्ये आहेत, तसेच प्रिया भवानी शंकर, मालविका शर्मा आणि नस्सर यांच्या प्रमुख भूमिका आहेत। ही कथा महेंद्रगिरी या छोट्याशा शहरामध्ये आहे, जिथे एका ऐतिहासिक मंदिरामध्ये रहस्यमय घटना घडतात। विचित्र घटनांचा तपास करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक भीमाला तिथे पाठवलं जातं। त्याच्या तपासामध्ये असं दिसून येतं की लहान शहरामध्ये काहीतरी खूप मोठं घडतंय। खूप उशीर होण्याआधी भीमा सत्य उघड करू शकेल आणि गुन्हेगारांना पकडू शकेल का हे पाहण्यासाठी नक्की पहा भीमा। बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी केल्यानंतर तेलुगू भाषेतील रोमॅन्टिक क्राईम कॉमेडी चित्रपट टिल्लू स्क्वेअर या आठवड्यामध्ये त्याच्या ओटीटी रिलीजसाठी सज्ज झालाय। 2022च्या डीजे टिल्लू चित्रपटाच्या या सिक्वलमध्ये सिद्धू जोनाल गड्डा यांनी टिल्लूची भूमिका पुन्हा एकदा साकारली आहे। आता टिल्लू एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे, जो विवाह सोहळा आणि पार्टीसाठी डीजे पुरवतो। तो सध्या त्याच्या आयुष्याचा आनंद घेतोय, मात्र हैदराबाद मधील एका पार्टीमध्ये त्याच्या आनंदावर विरजण पडू शकते जर त्याने सर्व गोष्टी वेळी सावरल्या नाहीत तर। टिल्लू या गोंधळातून बिनधास्त बाहेर पडू शकतो का हे पाहण्यासाठी नक्की पहा टिल्लू स्क्वेअर। सिटी हंटर हा आगामी ॲक्शन कॉमेडी क्राईम चित्रपट आहे। त्याच नावाच्या लोकप्रिय कॉमिकचं हे थेट ॲक्शन रूपांतर आहे। आधुनिक काळातील शिंजुकू टोकियो येथे हे सेट केलंय, जिथे हुशार निशाणेबाज पण निराश प्लेबॉय यो सायबा राहतो। दुर्दैवाने त्याचा साथीदार हिदेयुकी माकिमुरा रहस्यमय परिस्थितीमध्ये मरण पावतो। त्यानंतर हिदेयुकीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी त्याला त्याच्या दिवंगत जोडीदाराची बहीण काओरी माकिमुरा सोबत काम करण्यास भाग पडते। त्याचा तपास त्यांना एका धोकादायक
धोकादायक मार्गावर घेऊन जातो. दोघेही खुनी पकडण्यामध्ये यशस्वी होतील का हे पाहण्यासाठी नक्की पहा सिटी हंटर. अजय देवगनचा चित्रपट शैतान गुजराती फिल्म वशचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये प्रताप नावाची एक अनोळखी व्यक्ती एका कुटुंबाला भेटते. सुरुवातीला ती व्यक्ती यांची मदत करते, पण नंतर त्यांच्यासाठी तीच व्यक्ती अडचणीची ठरते. वश हा चित्रपट तुम्हाला शेमारूवर पाहता येईल, त्यामुळे नक्की पहा वश. तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज. आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून. शुभंकर तावडे हा कायम त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि कमालीच्या फॅशन स्टायलिंगसाठी ओळखला जातो. फॅशनच्या जगामध्ये तो कायम चर्चेत असतो. नेहमी झटके लुक्स घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. रेड कार्पेट असो किंवा एथनिक लुक्स असो, शुभंकर त्याचा स्टायलिश अंदाज कायम दाखवतो. अशाच शुभंकरच्या टॉप 5 लुक्स बद्दल आपण जाणून घेऊयात. पहिला आहे ब्लॅक जॅकेट लुक. शुभंकरने फिल्म फेअरला हजेरी लावली. त्याचा रेड कार्पेटवरील लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा ब्लॅक जॅकेट लुक फक्त शुभंकरला स्टायलिश बनवत नसून त्याचं स्टाईल सेट करतोय. दुसरा आहे पिंक स्लीव्स लुक. मुलं फारसा पिंक रंग वापरत नाहीत असं म्हटलं जातं, पण शुभंकर याला अपवाद आहे. तो नेहमीच त्याच्या फॅशनमध्ये वैविध्यपूर्ण गोष्टी करण्यावर भर देतो आणि त्यातून आलेला हा पिंक स्लीव्स लुक. स्लीवलेस कपडे घालून शुभंकर हा नेहमीच खास दिसतो, या शंकाच नाही. तिसरा आहे वेल्वेट ब्लॅक लुक. असं म्हणतात जुनी फॅशन पुन्हा आली असून हल्ली त्याला एक मॉडर्न टच देऊन खास फॅशन केली जाते. शुभंकरचा वेल्वेट ब्लॅक लुक याचं एक बेस्ट उदाहरण आहे. वेल्वेट ब्लॅक लुक मधला शुभंकरचा करारी लुक नेहमीच प्रेक्षकांना आवडत आलाय. चौथा आहे डेनिम स्लीवलेस लुक. शुभंकर हा फॅशन आयकॉन म्हणून ओळखला जातो आणि याचं कारण म्हणजे फॅशन बरोबर काही ना काही प्रयोग करण्याची त्याची सवय. डेनिम सगळीकडे वापरला जाणारा प्रकार आहे, मग ते जीन्स असो किंवा एखादं जॅकेट. पण डेनिम स्लीवलेस जम्पसूट असेल तर हा लुक अजून उठावदार दिसतो. डेनिम स्लीवलेस जम्पसूट मध्ये शुभंकर त्याचा टॉप क्लास फॅशन गेम ऑन करताना दिसतोय. आणि पाचवा आहे ऑलिव्ह ग्रीन कोट आणि व्हाईट कुर्ती लुक. ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कोट आणि व्हाईट कुर्ती हे कमालीचं कॉम्बिनेशन हे शुभंकरच्या फॅशनेबल अंदाजामध्ये अजून भर घालतं. फॅशन रंगाची संगती याचा मेळ शुभंकरने उत्तम जमवून आणलाय. रंगाचं मिसमॅच कलेक्शन आणि त्यातून घडणारा हा लुक शुभंकरला रुबाबदार बनवतो. डेनिम जम्पसूट असो किंवा स्लीवलेस फॅशनचा हटके अंदाज, शुभंकर त्याच्या फॅशनमध्ये कायम अव्वल राहिलाय. अगदी नवाबी थाटामध्ये हिरामंडीचा प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अशातच अनेक कलाकारांच्या सोबतीने अमृता खानविलकरने देखील या सोहळ्यामध्ये 4 चांद लावले. काही दिवसापूर्वी झालेल्या मुलाखतीमध्ये अमृताने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तिने हिरामंडीच्या झगमगत्या सोहळ्यामध्ये संजय भन्साळी यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याला खास कॅप्शन सुद्धा दिलं आहे. अमृता सध्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून संजय भन्साळी यांच्या सोबतच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अमृता संजय भन्साळी सोबत कधी काम करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. बॉलिवूडची प्रॉमिसिंग स्टार मानुषी छिल्लर यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी होणार आहे. यंदा ती अनेक कमालीच्या लुक सोबत या फेस्टिवल मध्ये दिसणार आहे. याबद्दल मानुषी म्हणते, मी एवढं खात्रीशीर सांगू शकते की काहीतरी प्रायोगिक नक्कीच असणार आहे आणि गेल्या वर्षीच्या ग्लॅमर लुक पेक्षा यावर्षीचे लुक्स पूर्णपणे वेगळे असणार आहेत. यावर्षी मला एंजल लुक्स या थीमवर काम करायचंय, जे कमालीचं सुंदर असणार आहे. मिस वर्ल्ड बनलेल्या अभिनेत्रीने सांगितले की ती महोत्सवाच्या 77व्या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. ती पुढे म्हणाली की अशा जागतिक कार्यक्रमाचा भाग बनणे नेहमी मजेदार असतं. वर्कफ्रंटवर मानुषी शेवटची बडे मियां छोटे मियां मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिला कॅप्टन मिशा म्हणून तिच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली होती. अभिनेत्री आता तेहरानच्या रिलीजची वाट पाहते, ज्यामध्ये ती जॉन अब्राहम सोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरामध्ये लोकप्रिय हा अभिनेता
फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो। विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय आणि आता हिंदीमध्ये तो मंच गाजवण्यासाठी सज्ज झालाय। गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉनस्टॉप मनोरंजन करतोय। सध्या सोशल मीडियावर गौरव आणि बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यामागचं कारण देखील तितकंच खास आहे। गौरवने काही दिवसांपूर्वीच मॅडनेस मचाएंगे या हिंदी कार्यक्रमामध्ये दणक्यात एंट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला। गौरवची तुफान कॉमेडी जुही चावला हिला इम्प्रेस करून गेली। जुही चावला आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान यांच्या आयकॉनिक डर चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरवने रिक्रिएट केलं असून तू है मेरी किरण हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं पाहायला मिळतंय। गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो, गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो। गौरव या सगळ्याबद्दल बोलताना म्हणतो, मॅडनेस मचाएंगे सुरू होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि हिंदीमध्ये एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। मराठीच्या सोबतीने हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि अजून उत्तम काम करण्याची एक प्रेरणा देखील आहे। या शो मध्ये अजून धमाल मजा मस्ती करायची आहे, पण जुही चावला मॅम सोबत आपल्याला स्टेज शेअर करायला मिळणं हे एक सुख आहे। गौरव मॅडनेस मचाएंगे मध्ये तुफान लोकप्रिय होत असून मराठीप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा त्याने आपल्या कमाल कामगिरीने प्रेक्षकांना आपलंसं केलंय। चला हवं येऊ द्या फे मधून घराघरामध्ये पोहोचलेला अभिनेता कुशल पद्रिके नेहमी चर्चेत असतो। कुशलने आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झालाय। सध्या कुशल सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचाएंगे या हिंदी कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतोय। या कार्यक्रमामध्ये तो अभिनेत्री हेमांगी कवी सोबत दिसतोय। मॅडनेस मचाएंगे कार्यक्रमातून त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत। कुशल नेहमी या कार्यक्रमातील स्किटचे व्हिडिओ शेअर करत असतो, त्यावर चाहते त्याचं कौतुक देखील करत असतात। अशातच कुशलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय जो चांगलाच व्हायरल झालाय। या फोटोमध्ये कुशलच्या हातात बॅग आणि इतर सामान दिसतंय, तर त्याची बायको सुनैना रिकाम्या हाताने त्याच्या पुढे चालताना पाहायला मिळते। हा फोटो शेअर करत कुशलने लिहिलंय, मागे एका भांडणामध्ये ही म्हणाली होती सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून। कुशलचा हा फोटो पाहून इतर कलाकार मंडळींनी देखील तसेच चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्यात। अवधूत गुप्ते, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, शर्मिला शिंदे अशा अनेकांनी कुशलच्या या पोस्टवर हसण्याचे इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिल्यात। घरातील विषय सार्वजनिक नका करू दादा, गरम पोळ्या बंद होतील ना तुमच्या, कशी नशिबाने थट्टा आज मांडली, आज सगळं पुराव्यासहित उत्तर दिलं अशा मजेशीर प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्यात। दिग्गज अभिनेते कमल हसन यांची लेक श्रुती हसनचं ब्रेकअप झालंय। तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका सोबतचं 4 वर्षाचं नातं संपलंय। दाक्षिणात्य चित्रपटापासून ते बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी श्रुती सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे। तिने आणि शांतनूने आता आपापल्या आयुष्यात वेगळ्या वाटा निवडल्यात। 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या श्रुती हसन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका वेगळे झालेत। त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलंय। श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शांतनू बरोबरचे फोटो शेअर केले होते, तेही हटवलेत। श्रुती आणि शांतनू यांच्यामध्ये काही वैयक्तिक समस्या होत्या, त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातंय, पण अद्याप दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका। माझ्यासोबत आजच्या भागामध्ये इतकंच। जय महाराष्ट्र।